ज्यांना दिली जात होती तो आकडा तुमच्याकडे असताना, त्यांची नावं असताना सुद्धा अशा 20 ते 25 लाख महिलांना तुम्ही ही लाडकी बहीण योजना दिली। मग आता तुम्ही जर त्यांचं नाव वगळणार असाल तर कुठेतरी एक संदेश असा जातो त्यांचा वापर फक्त इलेक्शन पुरता केला। तर आमचं आपल्याला म्हणणं असं आहे की त्यांचं नाव याच्यामध्ये वगळू नये, कारण या दोन वेगळ्या योजना आहेत आणि आमचं हे म्हणणं आहे ते लोकांचं, महिलांचं म्हणणं आहे। तर माझा पॉइंटेड प्रश्न आहे की जी चर्चा आता सुरू आहे की 25 ते 25 लाख महिलांचं नाव हे जे वगळण्यात येणार आहे, ज्यांना कृषी सन्मान योजना मध्ये त्यांचं नाव होतं, त्यांचं नाव तुम्ही खरंच वगळणार आहात का ते तुम्ही वगळणार नाही, असा आमचा तिथं प्रश्न आहे। आणि शेवट आमचा पॉइंटेड प्रश्न असा आहे ज्याचं उत्तर सुद्धा पॉइंटेडच असावं असं आमची अपेक्षा आहे। इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की 1500 रुपयाचा आम्ही 2100 रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथं तुम्ही या योजनेच्या माध्यमातून आहे ना, पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं, तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही, असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्यावं। ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेलं आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत, याच्यामध्ये 1500 किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही। एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो। त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्ये सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत, त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये, फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात। त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही। 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीने अफवांच्या इथून आलेला आहे, हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, आजपासून पुन्हा 2100 आणि 830 रुपये गॅस सिलेंडरचे पैसे वाटप सुरू झालेले आहेत। 1:30 मेसेज यायला सुरुवात झालेली आहे, परंतु याच लाडक्या बहिणींना गॅस व लाडक्या बहिणींना आता पुढच्या महिन्याचे हप्ते मिळणार आहेत। हे काम करावं लागणार आहे तरच तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत। स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की 2100 रुपये बाबतीत काय होणार आहे। आता आपला एकतर मोठी आनंदाची बातमी म्हणजे एप्रिलचा हप्ता आपल्याला 2100 रुपये मिळण्याची तर दाट शक्यता आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे तुम्हाला मी सांगतोय। परंतु ज्या लाडक्या बहिणींना अजूनही फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता आलेला नसेल त्यांना आज 1:30 वाजता हा मेसेज आलेला आहे। बघा 2 मेसेज आलेले आहेत, आज 1:30 वाजता पुन्हा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 2-3,000 रुपये असे 1500चे 2 मेसेज हे आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आलेले आहेत। युद्ध पातळीवरती काम हे सुरू आहे आणि यासाठी लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावं असं स्वतः अदिती तटकरे मॅडम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। परंतु आपण जर इथं बघितलं तर 2100 रुपयेवरती जोर हा पूर्ण आहे आणि सगळे आता विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील हे सगळेजण त्याच्यावरती बोलत आहेत। तर त्याच्यावरती बोलताना असं एक लक्षात आलेलं आहे की भरपूर लाडक्या बहिणी अशा होत्या ज्यांना अगोदर योजनेचा लाभ भेटत होता परंतु आता भेटत नाही। तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की कोणाकोणाला आधी लाभ भेटत होता आणि आता भेटत नाहीये। बघा तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत सरकारपर्यंत तुमचं म्हणणं कळणार नाही। जर तुम्हाला आता हप्ते सुरू पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। सोबतच लाडक्या बहिणींना सरकार आणखी एक गिफ्ट देणार आहे आणि ते म्हणजे खूप महत्त्वाचं गिफ्ट असणार आहे। लाखो रुपयांमध्ये ते गिफ्ट असणार आहे। दुसरं गिफ्ट काही हजारोंमध्ये असणार आहे। तर ह्या सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ पाहावा। सोबतच लाडक्या बहिणींना साडीसुद्धा वाटप सुरू झालेलं आहे। बघा तुम्हाला जर अजून साडी मिळाली नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं जे रेशन दुकान आहेत, रेशनधारक लाडक्या बहिणी ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारक लाडक्या बहिणी आहेत अशाच लाडक्या बहिणींना ही साडी ही वाटप होत आहे। तर तुम्हाला जर साडी पाहिजे असेल तर रेशन कार्डचे दुकान आहे तिथे जाऊन तुम्ही रेशन कार्ड घेऊन जा। तिथं तुम्हाला होळीला आनंदाचा शिधासुद्धा मिळणार आहे आणि सोबत तुम्हाला साडीसुद्धा मिळणार आहे। भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यात आज पुन्हा 1500 रुपयांचा मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। 1:30 वाजल्यापासून पुढे हे मेसेज यायला सुरुवात झालेली आहे। ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाही त्यांनी निश्चिंत राहावे। तुम्हाला काय 2 महत्त्वाची कामं करायची आहेत जेणेकरून तुमच्यासुद्धा मोबाईलवरती मेसेज येईल आणि एप्रिलचा महिन्याचा जो हप्ता आहे 2100 रुपये
तो सुद्धा आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. सोबत तो 2100 मिळणार का या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. कारण आदित्य तटकरे मॅडम यांनीच माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे की आम्ही 2100 रुपयाचा करणार आहोत. हे ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघं जण मिळून ठरवतील त्यावेळेस याच्यावरती निर्णय होणार आहे. तर निर्णय असा आहे की बघा, सगळ्यात महत्त्वाचं, जर 21 रुपये द्यायचं ठरलं तर ते कोणाला द्यायचं ठरणार हे तुम्हाला मी या डिटेलमध्ये माहितीमध्ये सांगतोय. बघा, तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता आला आहे आणि मार्चचा हप्ता आले, आता आपल्याला एप्रिलचा पण येईल, तर असं नाही. बघा, भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना 21 रुपये मिळणार नाहीत. कारण आपण जर बघितलं 21 रुपये जर मंजूर झाले तर त्याच्यामध्ये 21 रुपये लाडक्या बहिणींना येतील, परंतु काही लाडक्या बहिणींना येणार नाहीत. कशावरून सांगतोय बघा, ज्या लाडक्या बहिणींना नमूक शेतकरी योजनेचा लाभ भेटतो त्यांना ऑलरेडी 1000 रुपये भेटतं. आणि आता आपण जर बघितलं तर तशाच लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये हे आलेले आहेत. म्हणजे काय, 1000 नमूद शेतकरीचे आणि 500 रुपये लाडकी बहीण योजनेचे असे त्यांना मिळणार आहेत. जरी 21 रुपये जरी हप्ता झाला तरी त्या लाडक्या बहिणींना 2100 नाही मिळणार, त्यांना 1100 रुपये मिळणार. कारण त्या इतर योजनेचा लाभ म्हणजेच काय, तर नमूद शेतकरी योजनेचा लाभ हा ऑलरेडी त्या घेत आहेत. म्हणजे तिकडं 1000 रुपये आणि इकडं 2100 1100 असे मिळून ते 21 रुपये त्यांचे टोटल त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. त्यामुळे मी सांगतोय की जर तुम्ही नमूद शेतकरी योजनेचा हा लाभ घेत असाल तर तुम्हाला 2100 मिळणार नाही, तुम्हाला 1100 रुपयेच मिळणार आहेत. आता ह्याच्यातून एक महत्त्वाची गोष्ट पुढे येते, ज्या लाडक्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींना ऑलरेडी आता 1500 मिळत आहेत. त्यामुळे त्यांना फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला नसेल हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तर ज्या लाडक्या बहिणींना आता संजय गांधीमध्ये 1500 भेटत आहेत त्यांना फक्त 1000 रुपये 600 रुपये मिळतील हे सुद्धा पाहायचं आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळा आणि केशरी रेशन कार्ड नाही त्यांना साडी मिळणार नाही, ह्याचं सुद्धा सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. आता बघा, खुश खबर म्हणजे काय, लाडक्या बहिणींना वाटप सरसकट होणार का, तर ह्याच्यावरती मी सगळ्यात महत्त्वाच्या काही गोष्टी सांगतोय त्या व्यवस्थित करा. म्हणजे तुम्हाला एप्रिलचा महिना मिळण्यासाठी कुठलाही अडथळा येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे हे बघा, जर तुम्ही आता संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल किंवा कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल आणि एप्रिलचा जर हप्ता आपला 21 झाला तर तो कुठल्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार ते सांगतोय तुम्हाला. बघा, पुणे, रायगड, सातारा, सांगली, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जळगाव, अमरावती, सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही जी सुरुवात आहे ती होणार आहे. ह्याच्यासाठी जी पूर्वतयारी आहे सरकारची ही सुरू आहे. अर्ज पडताळणी याच्यामध्ये युद्ध पातळीवरती काम सुरू आहे. कारण सरकारकडे खूप मोजके दिवस राहिले आहेत. 21 जर डिसिजन झाला तर त्यांना सरसकट अर्ज पडताळणी करावी लागणार आहे. त्यामुळं ज्या लाडक्या बहिणींना वाटतंय की आपल्याला सुद्धा 21 रुपये भेटायला पाहिजे तर त्यांनी 2 महत्त्वाचे कामं इथं करणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे उत्पन्नाचा दाखला त्यांनी काढून ठेवायचा आहे. कारण बघा, ज्यावेळेस एप्रिलचा 21 रुपये ठराव मंजूर होईल, कारण ज्यावेळेस 21 रुपये मंजूर झाले त्यावेळेस सरकार 600 रुपये वाढवून देत आहे. म्हणजे आत्ता जवळपास 3600 कोटीचं जे काही आहे बजेट त्यांनी ठेवलेलं आहे 1500साठी. जर तुम्ही 2100 केलं तर ते बजेट वाढणार आहे. तर सरकारच्या कुठेतरी लक्षात येत आहे की तिथं बोगस लाभार्थी वाढू नये, यासाठी ते अर्ज पडताळणी नक्की करणार. त्यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाची कामं करणं खूप गरजेचं आहे. पहिलं म्हणजे तुम्हाला आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. आधार कार्डवरची माहिती आणि बँकेतली माहिती सेम करून घ्यायची आहे आणि ते आधार कार्ड अपडेट करून बँकेत जमा करायचं आहे. आता आधार कार्ड कुठे अपडेट करायचं, तर आधार सेंटरमध्ये किंवा पोस्टात सुद्धा आपल्याला आधार सेंटर असतं, तिथे जाऊन तुम्ही अपडेट करू शकता. दुसरी गोष्ट, उत्पन्नाचा दाखला काढून ठेवायचा आहे. म्हणजे तुम्हाला कुठलाही अडथळा येणार नाही. कितीपर्यंत, 2.5 लाखापर्यंत उत्पन्न असलं पाहिजे तुमचं, तरच मिळणार. चौथं म्हणजे तुमचं रेशन कार्डची EKYC झालेली पाहिजे आणि गॅस सिलेंडरचे जर पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला गॅसची सुद्धा EKYC करणं गरजेचं आहे. सोबत एक कनेक्शन महिलेच्या नावावर असणं खूप गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या लाडक्या बहिणी करतील अशा लाडक्या बहिणींना एप्रिलचा 2100 मिळेल. परंतु जर ज्या लाडक्या बहिणी इतर योजनेचा लाभ घेत असतील त्यांना 2100 रुपयातनं ती रक्कम काटून राहिलेली रक्कम मिळणार आहे. जसं की नमूद शेतकरी योजना, तिथं 1000 रुपये मिळत आहेत तर तुम्हाला इकडे फक्त 1100 रुपयेच मिळणार आहेत. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींनी शेअर करा, म्हणजे त्यांना एप्रिलचा हप्ता पूर्ण मिळेल आणि त्यांना काय तयार करायची हे नक्की समजेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत